आणि फैजल शेख राणीसाहेब आहे त्या ठिकाणी औरंगाबादवरनं. आपण एवढ्या लांबून सगळ्यांनी रविवार असताना देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या खरं तर या आजच्या बैठकीला काही अजून लोकांची संख्यांची उपस्थिती मला त्या ठिकाणी अपेक्षित होती, पण प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी दौरे सुरू आहेत, त्यामुळे नेत्यांचे दौरे असल्यामुळे त्या ठिकाणी काही लोक अडकली असतील असं त्या ठिकाणी आपण विचार करून आपण पुढे जाऊया. सगळ्यात अगोदर तर आज OBC सेलच्या माध्यमातून येणाऱ्या या आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत, या विधानसभा निवडणुकामध्ये आपल्याला एक मोठी कामगिरी बजवायची आहे आणि त्या कामगिरीच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन कार्यक्रम घेऊन चाललेलो आहोत. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये काही विधानसभा मतदारसंघ, जे विधानसभा मतदारसंघ आपण लढणार आहोत, जे संभाव्य विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या विधानसभा मतदारसंघापैकी असे विधानसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये OBC आहे, SC आहे, ST आहे, मायनॉरिटी आहे, असं एक मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या बहुजनांचा एक वर्ग त्या ठिकाणी आहे. आणि अशा मतदारसंघामध्ये असलेल्या या अशा बाहुबल गावामध्ये म्हणजे पर्टिक्युलर एका मतदारसंघामध्ये साधारणतः 100-150 गावं असतात. अंदाजे 2 तालुके असले तर 150च्या आसपास असतात, एखादा तालुका असेल तर 100 ते 105च्या आसपास गावं असतात. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी असलेल्या बाहुबल गावामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी OBCची संख्या जास्त प्रमाणामध्ये आहे, कुटुंबाची SC असेल, ST असेल, VGNT असतील किंवा त्या ठिकाणी मायनॉरिटी असतील, तर या त्या गावामध्ये त्या ठिकाणी या विधानसभेच्या संभाव्य मतदारसंघामध्ये ही आपली एक वारी जाणार आहे. या वारीला नाव दिलेलं आहे शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी गावाच्या पारी. आपण सर्वांनी नोट करून घ्यावं. शिव फुले शाहू आंबेडकरांचे आपल्याला याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्यांचे नोट्स, सगळ्यांचे त्या ठिकाणी ग्राफिक्स, डिझाईन्स सगळं प्रोव्हाइड केलं जाईल. शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी गावाच्या पारी. शिव छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन प्रतिपालक. फुले क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले. शाहू छत्रपती शाहू महाराज आणि आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिलेले स्वराज्याच्या माध्यमातून दिलेले विचार, फुले शाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्रात दिलेले विचार, या विचारांचं एक प्रतिपादक म्हणून त्या ठिकाणी आपण प्रतिनिधी म्हणून या गावामध्ये, या गावाच्या पारीवरती म्हणजे गावाच्या ओसीवरती, वेटीवरती त्या ठिकाणी आपण जाऊन या गावागावामध्ये घोंगडी बैठकीच्या माध्यमातून आपण हे विचार त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत. आणि यासाठी 20 वक्त्यांची त्या ठिकाणी संकल्प महाविजयाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निवड केलेली आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर गजानन सदाशिव वाकोडे आहेत अकोल्यावरनं, शिवाजी जनार्दन विस्पुते आहेत बुलढाण्यावरनं, भास्कर पंडागले नाईक आहेत यवतमाळवरनं, कडुबाजी हिवाळे आहेत त्या ठिकाणी संभाजीनगरमधनं, अविनाशजी रेणके आहेत त्या ठिकाणी उस्मानाबादवरनं, बाळासाहेब रावसाहेब नांगरे पाटील आहेत बीडवरनं, प्रकाश रामचंद्र चव्हाण आहेत ठाण्यावरनं, विद्याताई गाडेकर आहेत त्या ठिकाणी अहिल्यादेवी नगर, संजय पुरुषोत्तम बांगडेजी आहेत बुलढाण्यावरनं, या ठिकाणी वर्षाताई निकम आहेत यवतमाळवरनं, त्या ठिकाणी अशोकजी जाधव आहेत औरंगाबादवरनं, विजय तामनारजी आहेत राहुरीवरनं, व्यंकटेश चामनारजी आहेत बीडवरनं, दिनेश ठाकरेजी आहेत मालेगाववरनं, श्री रामचंद्र येलवाडजी आहेत नांदेडवरनं, शिवकुमार देवकातेजी आहेत नांदेडवरनं, संतोष ननावरेजी आहेत साताऱ्यावरनं, विजय बोबडेजी आहेत साताऱ्यावरनं, विशालजी जाधव आहेत पिंपरी चिंचवडवरनं, शालिग्रामजी मालकर जळगाववरनं, डॉक्टर अंजली साल्वे नागपूरवरनं आणि फैजल शेख राणीसाहेब आहे त्या ठिकाणी औरंगाबादवरनं. हे अशी वक्त्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आपली पहिली एक टीम त्या ठिकाणी 20 वक्त्यांची आपण निवड केली आहे. याच्यापैकी साधारणतः 10 ते 12 वक्ते इमिजिएट इफेक्टमध्ये हे साधारणतः 21 तारखेपासून त्या ठिकाणी रवाना होतील. याच्या बाबतीमधली संकल्पना आपण पुढे जाऊन आता त्या ठिकाणी मांडणार आहोत. पण याच्या बाबतीमध्ये आपल्याला या वक्त्यांना त्या ठिकाणी काय करायचं आहे, या वक्त्यांनी त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याची व्यवस्था काय असणार आहे, त्या वक्त्यांना त्या ठिकाणी कशा प्रकारचं नियोजन दिलं जाणार आहे आणि नक्की नेमकं कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या प्रकाराने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तर घोंगडी बैठकांचं एक स्वरूप आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं होतं. प्रांतश्री जयंत पाटील साहेब म्हणाले होते मागच्या वेळी जेव्हा आपण OBCची बैठक घेतली होती, कडुबाजी आपण होतात, त्याला म्हणाले होते की तुमचे वक्ते निवडा आणि त्या वक्त्यांच्या माध्यमातून घोंगडी बैठकींच्या स्वरूपातून तुम्ही गावागावामध्ये पोचा. पक्षाकडे आज फादर बॉडीच्या माध्यमातून शिवस्वराज यात्रा काढण्यात आलेली आहे. पक्ष त्या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब स्वतः शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघाची त्या ठिकाणी पाहणी करतात, टेहाळणी करतायत. पण या गोष्टी होत असताना प्रत्येक विंगला एक स्वतः त्या ठिकाणी त्याची एक जबाबदारी दिलेली असते. OBC ही एक विंग आहे, ज्या विंगला आदरणीय पवारसाहेबांनी एका विचारधारेतनं पुढे आणलं होतं. त्या विंगच्या माध्यमातून ही एक मोठी जबाबदारी पवारसाहेबांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आपण घेतलेली आहे. मी याच्याबद्दल पवारसाहेबांना डिस्कस केलं, मी चर्चाही केली. काल परवा साहेबांची भेट घेतली.
साहेबांनी याच्याबद्दल मला म्हणाले की कुठल्या कुठल्या मतदारसंघात जाणार आणि कशा प्रकारचं नियोजन असणार आहे करून. त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे की आपण एक असे ठराविक मतदारसंघ घेतलेले आहेत. साहेब म्हणाले की याच्यातले काही मतदारसंघ सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पक्ष कार्यालयात तुम्ही चर्चा करून घ्या, मी तुम्हाला काही त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो आणि बाकीचे मतदारसंघ जे आहेत ते एकदा आपली यादी फायनलाइज झाली की मग तुम्ही त्याच्यानंतर त्या मतदारसंघामध्ये तुम्ही उतरा करू. आज मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या माध्यमातून ओबीसी विभागाची बैठक झाली. लवकरच विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुकासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये हा जो ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, विजयंती असेल, भटके विमुक्त असतील, अल्पसंख्याक असेल, या सर्व समाजाला एकत्र करून त्यांचे एक मूठ बांधण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेला आहे. आणि ओबीसी विभागाच्या माध्यमातून शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी गावाच्या पारी अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी आमची बैठक झाली. वक्त्यांची निवड झालेली आहे. साधारणतः 20 वक्ते गावागावामध्ये जाऊन शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार, आदरणीय पवारसाहेबांचं महाराष्ट्रासाठी असलेले योगदान आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एक दुसऱ्याला गाडण्याची भाषा सुरू आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे जे विचार होते, त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार होते ते टिकवण्याची एक भूमिका आपण घेतली आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून सामाजिक ऐक्य टिकवण्याच्या माध्यमातून एक चांगली भूमिका आज या सर्व वक्त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि लवकरच हे वक्ते आता महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हे विचार पोचवण्याचं काम करतील. याच्यापैकी एक आमचे फैजल शेख इक्बालजी आहेत, ज्यांना आत्ताच आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाच्या माध्यमातून प्रदेश संघटक सचिव अशा एका मोठ्या भूमिकेत मोठ्या जबाबदारीतून त्या ठिकाणी घेतलेलं आहे. संभाजीनगरमधून ते येतात आणि संभाजीनगरमध्ये असलेले आमचे जे मायनॉरिटीची लोक आहेत, आमचे जे ओबीसी असतील, आमचे जे एससी असतील, एसटी असतील, या सगळ्यांना एकत्रित घेण्याचं काम फैजलबाईंच्या माध्यमातून होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, विश्वास आहे. आणि फैजलबाई त्याचप्रमाणे तिथल्या स्थानिक नेते असतील, त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी असतील, यांना एकत्रित घेऊन येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सोबतच जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका असतील, एक मोठं यश पक्षाला ते घेऊन देतील असं मला विश्वास देखील त्यांच्या बाबतीमध्ये आहे. फैजलबाई, आज मुंबईला तुम्ही आला, तुमचं मनापासून मी स्वागत करतो आणि पक्षाकडनं एवढी अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण पक्षाला एक मोठी ताकद निर्माण करून द्याल. या वक्त्याच्या माध्यमातून आपली निवड झालेली आहे. शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार एक माझा मायनॉरिटीचा भाऊ घेऊन जातो गावागावामध्ये, याचं मला कौतुक आहे. ते विश्वास आणि ती विश्वासार्हता तुम्ही कायम ठेवाल अशी त्या ठिकाणी मी आशा बाळगतो. धन्यवाद. औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. जय शाहू, जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं शेख फैसल मोहम्मद इकबाल, औरंगाबाद, हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट के माननीय प्रदेश अध्यक्ष ओबीसी सेल के राज राजापुरकर सर ने हमारी ओबीसी सेल के ऊपर महाराष्ट्र संगठक सचिव पद पर आज नियुक्ति की गई. हमारी नियुक्ति ये मुंबई के प्रदेश अध्यक्ष कार्यालय में की गई, जिसके चलते हम उनका शुक्रिया अदा करते हैं और जितनी उन्होंने हमारे पे विश्वास किया है उससे उस उम्मीद से ज़्यादा हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट ओबीसी सेल में अपना हिम्मत से काम करेंगे और ज़्यादा से ज़्यादा पार्टी का प्रचार प्रसार करके ज़्यादा से ज़्यादा शरद पवार गट साहब के उम्मीदवारों को जिताने की कोशिश करेंगे.